ऑन. आता ऑन हे प्रिपोजिशन कुठे यूज केलं जातं? समजा एखाद्या वस्तूशी प्रत्यक्ष स्पर्श होत असेल तर त्यावेळेस ऑन हे प्रिपोजिशन यूज केलं जातं. फॉर एक्झाम्पल, हा पेन आहे आणि हा माझा हात आहे. ओके, द पेन इज ऑन द पाम, म्हणजे पेन हा प्रत्यक्ष स्पर्श कशाला केलेला आहे? हाताला, तळव्याला. ओके, म्हणून या ठिकाणी पेनचा प्रत्यक्ष स्पर्श पामला झालेला असल्यामुळे या ठिकाणी ऑन हे प्रिपोजिशन यूज केलं जातं. म्हणून या ठिकाणी ऑनसाठी काय करायचं आहे? लक्षात ठेवायचं आहे, प्रत्यक्ष स्पर्श झालेलाच असला पाहिजे. क्लिअर आहे? त्यानंतर आपण एक उदाहरण पाहूया. समजा ही सॅट ऑन द फ्लोअर. क्लिअर आहे? ही म्हणजेच काय? फॉर एक्झाम्पल, एखादा मुलगा असेल आणि तो फरशीवर बसलेला आहे. मुलाचा आणि फरशीचा प्रत्यक्ष संपर्क झालेला असल्यामुळे ऑन हे प्रिपोजिशन